अरे मी आलोय ना बाबा, मी माझ्या गुरुजींना बोलवलंय, माझ्या गुरु महाराजांना बोलवलंय. कोण आहे तुझा गुरु? नाव ऐकलं नाही देवा? बैरायस तुकाराम महाराज. एवढी परिपक्व अखंड भक्तीची तत्वधारा होती निळोबारायांची की स्वतः पांडुरंगाला तुकोबारायांना अनुग्रहित करण्यासाठी पाठवून द्यावं लागलं. ते हे निळोबाराय आहे. का त्यांना उपदेश करण्याचा अधिकार नसावा? आपल्यासारखं भजन नव्हतं, उगं चाललंय म्हणून चाललंय. देवपूजा करता का? करतो ना. करता ना? हो करतो. आमचा बाप पाणी ओतीत होता, आम्ही ओततो. बाकी काय आम्हाला घेणं देणं नाही. त्यांनी केलं, त्यांचं पाहिलं, आम्ही केलं. बाकी माहित नाही काय. ते पाहिलं डोळ्यांनी, हो ते करत आले म्हणून. आमचा बाप फोटोच्या पाया आम्ही पडतो, असं नाही चालत. पंढरपूरला एक जण गेला म्हणे, घरात किरकिर झाली, पळून गेला. आपले 4-2 कपडे घेतले, आंघोळ करायची म्हणून तांब्या घेतला आणि गेला महाराज पंढरपूरला. गेल्यानंतर तिथं गेला. आता चंद्रभागेला स्नान करायचं, पण गंमत अशी आहे, जे एकटे एकटे गेले त्यांची फजिती होती. का? कपडे कोणाकडे द्याव? आंघोळीला गेल्यावर कपडे कोण सांभाळे? कारण पंढरपूर फक्त देवाचं. कसं काय विश्वास ठेवा? कुणाजवळ कपडे द्यावे? आणि ते पळून गेलं म्हणजे नाही. तिथं जीव अडकायची सवय लागली आपल्याला. घरी ढेकभर कपडे, पण पंढरपूरला गेल्यावर कपड्याचा मोह. काखेत दाबून धरावं, किती वेळ आंघोळीला जायचंय, काय करायचं महाराज? मग एक युक्ती सुचली. रिकाम्या वेळात नाही ते युक्त्या माणसाला कशा सुचतात कुणास ठाऊक. खड्ड खांदलं, खड्ड, आणि त्याच्यात कपडे टाकले. खड्ड खांदलं, कपडे टाकले आणि जमीन भुई सपाट केली. मागचे दिंडीकरी काही येणार होते, ते पाहत होते याचा पराक्रम काय चाललंय म्हणून. जमीन अशी साफ केली आणि पुढे 4 पावलं गेल्या आणि पुन्हा मागं वळून पाहिलं. म्हणलं कुठं असेल, कुठं ठेवले लक्षात नाही आलं. मग दगड ठेव. बरं इथं 1000 दगड पडलेले, माझा दगड कोणचा? मग त्याच्यापेक्षा हातातला तांब्या ठेवलेला बरा. पण तांब्या तरी असा कसा ठेवा? तांब्या नेला म्हणजे लय हुशार. तांब्या पालथा घातला आणि त्याच्या भोवती अशी माती सारली, महादेवाच्या पिंडीसारखा आकार दिला. ती दिसायला लागली महादेवाची पिंड. आता लांबून येईनी पराक्रम पाहिलेला होता. आणि हे गेले येडा आंघोळीला. मागचे 1,500 आले दिंडीवाले. आणि ते म्हणले हे काय न तरी करत होतं, म्हणजे इथे आंघोळ करायच्या आधी महादेवाची पिंड करायची प्रथा आहे. प्रत्येकाने आपापला तांब्यान ग्लास काढला, असा पालथा घातला, महादेवाची केली पिंड. आंघोळून आल्यावर सापडे असतील का कपडे? जे पुढच्यानं केलं ते मागच्यानं करायचं. अरे केलं म्हणून करू नका, अंतरंगात प्रेम आहे म्हणून करा, तर जीवन सफल. अंतरंगात प्रेम असावं, त्याच्याबद्दल भाव असावा. अंतकराचं मल विक्षेप आवरण निघून जावं. गवळण म्हणते की नाही, हरी या माझे मंदिरी, नाही कोणी दुसरे घरी, काम भ्रतार गेला दुरी. नाथ महाराजांचा नवरात्रातला रोडगा प्रकरण आहे. रोडगा सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा. त्याच्यात फारच भारी सांगितले. सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपवी त्याला. तो अभंग, रोडग्याचा अभंग पूर्ण बघा. तर मी शेवटी सांगितलं, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, मोकळी कर ग, किंवा एकटी राहू दे मला भवानी आई रोडगा. एकटं राहिल्याशिवाय, मन शुद्ध केल्याशिवाय परमार्थ साधता येत नाही. संतांचं हे सिद्धीला गेलं, म्हणून उपदेश करण्याचा अधिकार त्यांना आहे. विठ्ठल विठ्ठल. 4 प्रकार सांगितले आहेत. संत हा कर्मप्रधान असला पाहिजे, संत हा संयमी असला पाहिजे, संत हा सद्विचार करणारा असला पाहिजे, आणि संत हा भावुक असला पाहिजे, तर तो उपदेश करू शकतो. कळतंय का? काही ना काहीतरी कर्म करावं. आपलं कर्म काही चालू असेल, संतांचं एकच कर्म आहे, दिवस रात्र टाळ हातामध्ये आहे आणि भजन करायचंय. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. रात्रंदिवस एक करायचा. तुकोबांकडे टाळ नव्हते, व्यवस्था नव्हती, दगडाचे टाळ घेतले महाराज. चिखली टाळगावचं प्रमाण आहे आपल्या समोर. आणि दगडाच्या टाळात सुद्धा एवढा आनंद होता. मौन का धरिले तुम्ही, सांगा पांडुरंग. मौन का धरी रे तुम्ही, सांगा पांडुरंगा. मौन का धरी रे तुम्ही, सांगा पांडुरंगा. मौन का धरी रे तुम्ही, सांगा पांडुरंगा. मौन का धरी रे तुम्ही, सांगा पांडुरंगा.
अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी दगडाच्या टाळामधून गाईले अभंग गाईले गाईले अभंग दगडाच्या टाळामधून गाईले अभंग पांडू मौन का धरी धरी तुम्ही सांगा पांडुरंगा मौन का धरी रे तुम्ही सांगा पांडुरंगा सांगा पांडुरंगा फरक बघा फरक. आता किती सुव्यवस्था आहे, आता किती अनुकूल व्यवस्था आहे. भजन करायला बसलं आणि वारकरी घराण्यातली सूनबाई आणली तर गरम गरम चहा देते, भाकरी करून देते, नाश्ता पाणी करून देते. मामांजी भजन करताय, अनुकूलता किती वाढली. एक दोन अभंग पाठ असले न आपल्या पायात वाणा असल्या तरी लोक डोकं ठेवतात, महाराज राहू द्या म्हणतात, पाया पडू द्या. किती अनुकूलता आहे. टाळ नीट नव्हते वाजायला, दगडाचे टाळ केले तुकोबरायांनी, भजन सिद्ध केलं हो. भजन सिद्ध केलं. काही नव्हतं, काय लोक मानत होती का, ए तुक्या 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 म्हणून चिडवायचे महाराज. कर्म प्रधान, पण आपलं भजन, आपला कर्म, आपला सिद्धांत महाराजांनी नाही सोडला. काही होऊ दे तिकडे, लोकांना काय, लोक नावं ठेवत असतात. आतापर्यंत लोकांनी कुणाला सोडलं, जानकी मातेला सोडलं नाही, ती एवढी पवित्र आहे. त्या दुनिया जन भक्ती करा, हो त्या दुनिया जन भक्ती करा, हो त्या दुनिया जन भक्ती करा, त्या दुनिया जन भक्ती करा. तुका म्हणे आता ऐका वचन, तुका म्हणे आता ऐका वचन, त्या दुनिया जन भक्ती करा, हो त्या दुनिया जन भक्ती करा. तुका म्हणे आता ऐका वचन, तुका म्हणे आता ऐका वचन, त्या दुनिया जन भक्ती करा, त्या दुनिया जन भक्ती करा. तुका म्हणे जन केले प्रकाराचे तीन, राजस सत्व तामस. हे नाव ठेवायलाच असतेत महाराज, ठेवू द्या. अतिशय प्रतिकूल अवस्थेत तुकोबांचा परमार्थ झाला, कळतंय का. हं? आणि इथं आता अनुकूल अवस्थेत सप्त्यात नाव नाही घेतलं तर महिनाभर फुगून बसतंय. एवढंच नाही, काही काही गावचे सप्ते बंद पडलेत. राग येऊ द्या आला तर मला फरक नाही पडत. कधी कधी जर कीर्तनाला गेले एखाद्या दिवशी, जर आम्ही म्हणलो ना का गावचा सप्ताह नाही का यंदा, चुलीत गेला म्हणे तुमचा सप्ताह, बोला का याचं नाव नाही घेतलं म्हणून. अरे असं आहे, एवढी अनुकूलता असून आपल्याला नीट भजन करता येत नाही. त्यांनी प्रतिकूलतेत कसा परमार्थ साधला असेल. म्हणून संत हे कर्म सोडलं नाही, संतांनी भजन सोडलं नाही. दुसरा सिद्धांत, संतांकडे संयम आहे. संयमाशिवाय संतांचं जीवन नाही. एका दिवशीचा उपवास असू द्या आपल्याला, एकादशीचा उपवास, एखादा दिवस उपवास आणि बाकीच्या याला उपवास नाही. आणि अशी भूक लागलेली, लवकर किलोभर तर खिचडी खातेत काय काय लोक, काय माझ्या बापाची खातेत, पण खातेत. आणि मग जेवणाऱ्याने त्यांना सहज विचारावं, या ना जेवायला, अक्कल आहे का, अक्कल आहे. वारकरी येत आम्ही, म्हणजे एवढं तापतं की त्याला एक दिवसाचा उपवास सुद्धा सहन होत नाही. तुटला ना संयम. संत संयमी आहे. जर देव संयमी आहे तर संत संयम. एक प्रमाण सांगते तुम्हाला, तुलसीदासांच्या रामायणातलं हे प्रमाण अध्यात्म रामायणात आलं, भावार्थ रामायणामध्ये आलं. जुन्या जाणत्या मंडळींना माहित असत. ज्या वेळेला रावणाने हरण केलं जानकी मातेचं, संयम, हरण झालं. हरण झाल्यानंतर जटायू पक्षी आला, मग त्याचे ते पंख कापले रावणानं, जटायू धारा तीर्थी कोसळला. माई जानकी या विमानामध्ये बसल्या आणि मी या रस्त्यानं गेले, हे भगवंताला प्रमाण देण्यासाठी. आता तो देवच होता, त्रिकाळ ज्ञानी होता, पण बाईचा स्वभाव, स्त्री स्वभाव इथं जानकी मातेचा स्त्री स्वभाव आहे.
बाहेर जर जायचं असेल तर आपलं महिला मंडळ लहान लेकराला ए तुझ्या बापाला तर सांग बरं का त्याला मी इकडे गेले म्हणून. आता अख्खं गाव हुडकीत बसन कुठं गेली कुठं गेली कुठं गेली. स्त्री स्वभाव प्रगटला. प्रभू राम हे देव आहेत. थोडा वेळ विसर पडला जानकी मातेला आणि त्यांनी काय केलं, स्वतःच्या अंगावरचे जे आभूषण होते, संयम सांगते, ते आभूषण टाकायला सुरुवात केली. आता काही काही लोक म्हणतात महाराज ते तर वनवासाला गेलते मग आभूषण कुठून आले. लक्षात ठेवा वनवास हा रामचंद्रांना होता, जानकी मातेला नाही. 14 वर्षाचा वनवास प्रभू रामचंद्रांनी स्वीकारला होता. पण पतिव्रता धर्म म्हणून वैराग्याचे कपडे धारण केलते, पण सौभाग्याचं मंगळसूत्र वगैरे सगळे आभूषण होते, 16 अलंकार विभूषित होत्या जानकी माता. आणि म्हणून त्या विमानातून जाताना मी या रस्त्यानं चालले, भगवंताला कळावं म्हणून माथ्याची बिंदी टाकली, कुठे नाकातली ती मोरणी नचणी टाकली, कुठे गळ्यातला तो हार टाकला, कुठे कमरातला तो मेखला टाकला, कुठे पायातलं पैंजण टाकलं, कुठे जोडवे, अशी आभूषणं टाकत टाकत त्या गेल्या. गंमत अशी झाली, त्या मायावी मारीच्याला मारल्यानंतर हे पंचवटीत आले, शोक सुरू झाला, संयम सांगतेय. आणि हे सगळं करत करत हे प्रवासाला निघाले, सीता शोधासाठी निघाले. निघाल्यानंतर बरोबर काही वेळानं जानकी मातेच्या माथ्यावरची बिंदी प्रभू रामचंद्रांना दिसली. आणि बिंदी दिसल्यानंतर भगवंतांना ती उचलली आणि भैया लक्ष्मणाला विचारलं, लक्ष्मणा ही तुझ्या वहिनीचीच का रे? तो म्हणला दादा मला नाही माहिती. ठीक आहे. अर्धा किलोमीटर आजच्या अनुमानानुसार थोडस निमिष, थोडीशी पावलं पुढे गेले, कंगण दिसले सोन्याचे. लक्ष्मणा तुझ्या आईचेच, तुझ्या वहिनीचंच का रे? कारण लक्ष्मण मोठ्या भाऊजाईला आई समान मानत होते. दादा माहित नाही. आणखी पुढे गेल्यावर कमराचा कंबरपट्टा गळून पडलेला होता, टाकलेला होता, तो घेतला. लक्ष्मणा हे तरी ठाऊक आहे का रे? नाही दादा मला काहीच माहिती नाही, हे मी नाही ओळखत. आणि पुढे गेल्यानंतर पायातले पैंजण होते, प्रभू रामचंद्रांनी ते हातात घेतले आणि विचारलं, लक्ष्मणा हे तरी ओळखतोस का? लक्ष्मण म्हणला, दादा हे माझ्या आईचेच पैंजण आहेत. लक्ष्मणा पायातलं ओळखलं, गळ्यातलं नाही. दादा जेव्हापासून विवाह करून आई घरात आल्या अजून तोंड पाहिलं नाही. हा संयम आहे महाराज संतांचा. अजून तोंड, फक्त चरणाची सेवा. आमचं लक्ष फक्त चरणाकडे, तोंडाकडे नंतर. हे संतांचा संयम आहे. हे संत संयमी. म्हणून तर आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखली या. त्या चरणांना पाहून, चरण का? आपल्या पायाला पाय म्हणतात, देवाच्या पायाला चरण का म्हणतात? त्याचं आचरण चांगलं आहे म्हणून त्याचे पाय चरण आहेत. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज पवित्रता, संतांमध्ये संयम आहे. तिसरी गोष्ट, संतांमध्ये सत्सद विवेक बुद्धी आहे, विचार बुद्धी आहे. संतांच्या जीवनातलं अज्ञान निघून गेलं, संतांना ज्ञान झालं. आणि संतांना ज्ञान झालं म्हणून संत परिपक्व झाले. कळतंय का? ज्ञान झालं, ज्ञान. ज्ञानदेवांना स्वतः पांडुरंग म्हणता, ए ज्ञानदेवा मी फक्त देव आहे पण तू ज्ञानदेव आहेस. कळतंय का? तू ज्ञानदेव आहे. ज्ञान हे परिपक्व झालं. का झालं? विचारांनी झालं. विचार हे अज्ञान घालवतं, विचार हे ज्ञान वाढवतं. आणि अज्ञानामुळे तुम्ही आम्ही रडतोय, संत हसतायत. अज्ञानामुळे तुम्ही आम्ही होरपळत बसतोय आणि संत प्रार्थना करतात. नाही केली का माऊलीने प्रार्थना आपल्या सगळ्यांना सुखी करायची? 9व्या अध्यायाची पहिली ओवी, तरी अवधान ऐकेले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. आणि दुसरी प्रतिज्ञा सगळ्यांच्या प्रमाण पाठ आहे, अवघाची संसार सुखाचा करी, आनंदे भरीन. भगवे वस्त्र अंगावर आहेत आणि सगळ्यांना सुख देण्याची प्रार्थना माऊली ज्ञानोबरायांची. तुम्ही फक्त आमच्याकडे लक्ष द्या. सुका संतांना ते दिव्यत्वाचं ज्ञान झालं. आपण अज्ञानामुळे अजूनही रडतोय. हरिपाठही कळाला नाही, अमृतानुभव कधी कळायचा? ज्ञानेश्वरीवर नुसते बोट फिरत येतात, अजून कळाली नाही गुढार्थ दीपिका, कधी कळणार? त्यांना हे सगळं कळालं म्हणून उपदेश केला. कळतंय का? अज्ञान घालवलं, अज्ञान. आणि अज्ञान हे आयुष्यभर माणसाला रडवतं. एक जणाला गावाकडे पैसा पाणी नव्हता, मुंबईला गेला. आणि मुंबईला गेल्यावर गिरणी कामगार, चांगला पैशाची नोकरी मिळाली, चांगला रात्रंदिवस काम करायला लागला, पगार घ्यायला लागला. दिवाळीचा सण जवळ आला आणि तो म्हणला, साहेब 4-5 दिवसाची सुट्टी द्या ना. सर म्हणले, आमच्याकडे दिवाळी सोडून सगळ्या सणांना इथे सगळ्यांना काम असतं, तुला एकट्याला दिली, तू रडायला लागला, बाकीच्यांना द्यावी लागली, गिरणी बंद पडेल, जमणार नाही. तो हुशार होता. तो म्हणला, माझ्या लेकीचं यंदाच लग्न झालंय, जावई यायचा आहे, सगळा पाहुणचार झाला पाहिजे, पाहुणे नावं ठेवतील, आपण असं करू, पत्र लिहू. जुन्या काळात पत्र होतं, बरोबर की नाही? म्हणून प्रेम होतं. आता
आता असे पाहतात माझ्याकडे राग राग जसं काही फोन हिसकून घ्यायला लागले त्यांचा. पत्र होते म्हणून प्रेम होतं की नाही? दुरावा होता, जरा प्रेम होतं. त्यांना असं हातभर पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं, अगं मला येता येणार नाही दिवाळ सणाला. आपल्या लेकीचं लग्न झालंय, पहिली दिवाळी आहे, जावयाला बोलून आण, तिला कापडं घे, जावयाला कापडं, सगळा सण सूट सगळा सबरा भरीत साजरा कर, काही कमी पडू देऊ नको. आणि कमी पडलं तर शेजाऱ्याकडून उसन पासन कर, मी खूप कमवलंय धन, आल्यावर देऊन टाकतो, माझ्याकडे लक्ष द्या, असं त्या पत्रात त्यानं लिहिलं. आता नियमानं पत्र दिवाळीच्या आधी पोहोचायला पाहिजे होतं, 2-3 दिवस दिवाळीच्या आधी पोहोचायला पाहिजे होतं ना. पण पत्र दिवाळीच्या आधी पोहोचलंच नाही. नेमका जावई आला आणि असा पाटार ओवाळायला बसणार का एकानं दरवाजा वाजवला, आहे का कोणी घरात? खाकी कपड्यावाला आलेलं होतं. म्हातारीनं डोकून पाहिलं, कोण आहे? कोण असं? डॉक्टर असं? डॉक्टर खाकी कपडे घालतात का? अशा म्हणाला. पोस्ट म्हणाला, पत्र आणलंय म्हणे. हातात घेतलं, अंगठा लावला, पत्र घेतलं आणि ते पत्र घेऊन जावयाकडे आले. म्हणजे पाहुणं बघा बरं, जावयानं पत्र हातामध्ये घेतलं. अज्ञान हे माणसाला रडवतं. पत्र सुलट पाहिलं आणि उलट पाहिलं, सगळं खालीवर मागून पुढून सगळं पत्र पाहिलं. आणि जसं पत्र पाहून झालं तर जसा यानं कंठ मोकळा केला, मोठ्या मोठ्यानं रडायला लागलं. म्हातारी म्हणली, आमचं धनी पंढर ह्या मुंबईला आहे, पत्र तिकडूनच आलंय. आणि हे रडायला लागलं. जावयाला रडताना पाहून सासूबाई रडायला लागली. आता आई रडते, जावई रडतोय, आपला नवरा रडतोय, आई रडते, म्हणून लेकीच्या डोळ्यात पाणी थांबणं, ती मोठ्या मोठ्यानं रडायला लागली. हे 3 जण रडताय म्हणून डोक्यावर पाण्याचा हंडा होता सुनाच्या, तिनं हंडा खाली ठेवला आणि बसलेल्या सुनाने नीट ऐका, सासूला रडताना पाहिलं की तुम्ही लगेच बोंबलायला सुरुवात करायची. नंतर 8 दिवसानं विचारायचं काय झालं म्हणून, नाही तर करता निघत असतो, लगेच रडायला सुरुवात. सून हुशार होती, चांगल्या घरात, तिनं लगेच आरडाओरडा करायला सुरुवात केली. जसं महाराज महिला मंडळांचा आवाज सुरू झाला, आमचं महिला मंडळ गाणं स्वरात, खाणं स्वरात, रडणं स्वरात सुरू केलं. सगळी गल्ली जमा झाली, हे लोक जमले घराभोवती. बघता बघता अर्ध गाव जमा झालं. हा जसा पाहुणा आलता तसाच एक पाहुणा गावात आला होता. त्यानं विचार केला, एवढी गर्दी दिसतीये आणि सगळीकडे आरडा ओरडा दिसतोय, म्हणजे कुणीतरी आपल्या डोक्यात हेच येणार आहे. गेलं. त्यानं मागच्या माणसाला विचारलं, म्हणलं रावसाहेब काय झालं, का रडता? म्हणलं मला माहित नाही, पुढचं रडतोय म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं. पुढच्याला विचारलं, तुम्ही का रडताय? म्हणलं आमचा शेजारी रडतोय म्हणून मी रडतो. शेजाऱ्याला विचारलं, तुम्ही का रडता? म्हणलं काकू रडती घरातली. त्यानं सुनबाईला पाहिलं, विचारलं, वहिनी तुम्ही का रडताय? म्हणे आत्याही वळताय. ती कशाला चांगलं बोल, यांचं सुरू झालं म्हणून माझं रडणं सुरू झालं. आत्याला विचार, मग आत्याला एकंदरीत घर मालकीनीला विचारलं, म्हणे तुम्ही का रडता? म्हणे मा सोन्यासारखा जावई सणासुदीला आला आणि तो रडतोय म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं. सगळे मिळून त्या जावयाला विचारतात, पाहुणं तुम्ही का रडता? तो म्हणे मला वाचता येत नाही म्हणून मी रडतोय. अज्ञान हे आयुष्यभर माणसाला रडवतं, आयुष्यभर. म्हणून ज्ञान झालं पाहिजे. ज्ञान हे ज्ञान त्या संतांकडे आहे, हे सत्सद विचार त्या संतांकडे, ही भावुकता त्या संतांकडे आहे. म्हणून अभंगाच्या प्रथम चरणात
दिला त्यांनी जनसामान्यांना, आपल्या सर्वांना. अरे जन्माला आलात ना, येवोनिया नरदेहा काही सोहित ते पहा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या जीवनाची दिनचर्या बघा बरं. काही काही लोक सकाळी उठल्यावर आपण काय करतो? उठलं की सारखं नुसतं पशूंसारखं पळायचं. खाणंही वचवच, पळणंही वचवच. किती दिवस? घशाला गरगर लागली तरी आमचं घर थांबेना. कोणी मेलं घरी जायचं, लग्न लावलं घरी जायचं, बाहेर गेलं घरी जायचं. घर 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 घर. इथं जन्माला आपण घरासाठी आलोय काय? बरं कोणतं घर? कबीर महाराजांचं निर्वाण पद आहे घर. ते घर खरंच आपलं आहे का? पुरुष मंडळ घर आपलंय म्हणतात. महाराज सातबारा आमच्या नावावर आहे, सगळे कागदपत्र क्लिअर आहे, काऊन शंका घ्यायला लागला? देह हे काळाचे धन कुबीराचे, देह हे काळाचे धन कुबीराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. हे काळाचे कबीरा येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. कोणाचे हे घर हा देह कुणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे, आत्माराम त्याचा तोची जाणे. कोणाचे घर आले कोणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे, आत्माराम त्याचा तोची जाणे. उसना आणलेला देह आहे हा काळाचा आहे, पंचतत्वाचा आहे, आपला नाही. निर्वाण पद सांगायचं होतं मला. रे मन मुसाफिर निकलना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा. कबीर महाराज म्हणतात. आता जे घर आहे ना, त्या घरात भाड्यानं राहतोय आपण. कळत आहे का? भाड्यानं राहतोय. रे मन मुसाफिर निकलना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा. जब आएगी नोटीस तो जमानत नहीं होगी. घर मालकाचं पत्र आलं ना तर मुकाट्यानं जावं लागेल. भाडं वाढवून दिलं तरी ते ठेवणार नाही. ॲग्रीमेंट आम्हाला जमत नाही. लाच आम्ही खात नाही. बरं झालं देव तरी लाच खात नाही. त्याला एकच जमते, फक्त भावाची, फक्त प्रेमाची. पण कबीर महाराजांनी उपदेश केला फार सुंदर. इस तन धन की कोण बढ़ाई, देखत नैनों में मट्टी मिलाई. हाँ इस धन की कोण बड़ाई, इस तन धन की कोण बड़ाई, देखत नैनों में मिलाई, देखत नैनों में मिलाई. अपने खातिर महल बनाया और आप ही जाके जंगल सोया. हाड़ जले जैसे लकड़ी की मूली और बाल जले जैसी घास की पोली. कहत कबीर सुन मेरी गुनिया, आप गए बस डूब गई दुनिया. एकदा फोटोला हार लागला की आपलं सगळं संपलं. पुन्हा कोणी विचारित नसतं आपल्याला. सणासुदीला लक्षात ठेवलं तर ठेव, काही काही तर दहाव्याला लक्षात ठेवीत नाही. ते कागद येतात ना आमच्याकडे, अख्खं पत्र येतं. एकदा तर मेलेल्याचं नावच नव्हतं त्याच्यावर. आम्ही म्हणलं नेमकं कोण गेलं याच्यातलं. मग ते म्हणले अर जे गेलं त्याचं नावच राहिलं. म्हणजे दहाव्याला काही लोक आठवणीत ठेवेना. आणि असं येड्यागपाड्याचा व्यवहार पाहिला की आम्हालाही कधी कधी असं होतं. गंमत सांगते. काही दिवसापूर्वी मला एक दशक्रियेची तारीख आली प्रवचनाची. फोन केला, म्हणलं महाराज दहाव्याचं प्रवचन. म्हणलं काय झालं दादा? म्हणले आजी गेली.
पण प्रवचन कधी म्हणे अमुक अमुक वेळेला. अरे बापरे, आता मलाही सुधराव ना, मी काय म्हणते म्हणून. मी त्यांना म्हणलं अहो तारीख गेलेली आहे. म्हणे काही ना काहीतरी ऍडजस्ट करा ना, आम्हाला तुमचंच प्रवचन पाहिजे. अहो म्हणलं 4-5 दिवस आधी सांगितलं असतं तर केलं असतं. तो म्हणला म्हातारीच मेली नव्हती, तुम्हाला कुठून सांग. माझं डोकं जागेवर नाही. हे असं होतं, कळत नाही काय कधी कधी काय चाललंय म्हणून. हा जीवनातला भ्रम, हा गोल गोल गेरा, पुन्हा तिथेच आपण येतोय. किती दिवस असं करायचं बाबा. म्हणून जागं व्हावं. काकड्याचे अभंग जागं करण्यासाठी आहे, संत चरित्र जागं करण्यासाठी आहे का. अरे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता. सुख व्यथा जन्माच्या जन्माच्या. सगळे गायक चांगले आहेत, नुसत्या प्रमाणावर कीर्तन चलन 1 वाजेपर्यंत. तरी आमच्या एका महाराजांनी आमच्या बंधूंनी माईक घेतला नाही अजून, नाही तर मग हे अजूनच अशी रंगत भरत चालली असते. कळतंय का. हे जागा जागा रे भाई न जागा. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. संसार निद्रेतून आपल्याला जाग करण्यासाठी हे निळोबराय म्हणतात. इथं जरी येऊन आपण संकीर्तन केलं नाही, सत्कर्म केलं नाही, भजन केलं नाही, कीर्तन केलं नाही, स्मरण केलं नाही, नितध्यासन केलं नाही, तर हा जन्म वाया गेला ना. वरती काय काळं तोंड घेऊन जायचंय का. मला सांगा, लेकीच्या घरी तुम्ही जाता, आपल्याकडे परंपरा आहे साधूचं दर्शन खाली हातानं घेऊ नये. लेकीच्या घरी जाताना बापानं खाली हातानं जाऊ नये. मग हे 2 ठिकाणं प्रसिद्ध आहे, तर 3रं ठिकाण पण प्रसिद्ध आहे. कोणतं. देवाच्या दारात सुद्धा, देवाच्या घरी सुद्धा खाली हातानं जायचं नाही. बोला किती किती गुंठे न्यायचे वर. तुम्ही नेले की मी सुद्धा नेते, मग मी कशाला मागं पडू. काय नेणार आहे. हरी नाम की गठरी लूट सके तो लूट, अंत समय पछताएगा जब प्राण जावेंगे छूट. वरती गेल्यावर चित्रगुप्त विचारेल ना, अरे कुठल्या राष्ट्रात पडला होता, कोणत्या गावात होती बाई. आळंदी गावात होते. अरे अरे आळंदी गावात. मग तिकडचा रस्ता कसं काय, वाट कशी काय चुकली. कर्माची वाट चुकली. माऊलींच्या राज्यात जन्माला येऊनही आम्हाला आयुष्यभर जर परमार्थ कळाला नाही तर तथ्य नाही आमच्या जीवनामध्ये. कळतंय का. वर जाऊन काहीतरी तोंड असावं ना. अशा महान संतांच्या भूमीतून आम्ही आलो. वैराग्य संपन्न, निखळ वैराग्य तुकोवर आहे, निखळ ज्ञान महाराज ज्ञानोवर आहे, निखळ शांती प्रेम शांती ब्रह्म एकनाथ महाराज, निष्ठावंत भाव नामदेव राय. भक्तांची कसोटी घेत असताना सिद्धांताला प्रेमापर्यंत पोहोचून देवाला हृदयात बसवणारा संत सावता महाराज. किती सांगायचं. सगळं काही आपल्यासाठी आहे. आणि हे सावरून जर आपल्या जीवनाला नीट वळण दिलं तर ठीक आहे, नाहीतर अभंगाचं 2रं चरण. नाही तरी व्यर्था जलीम जलीम, नाही तरी व्यर्था जन्म जलीम. व्यर्था जन्म पाहिजे काही हो, पण जीवन व्यर्थ गेलं नाही पाहिजे.
एकतर देशभक्त व्हावं, वारकऱ्यांची सेवा करावी, गो ब्राह्मणाची सेवा करावी, नाहीतर आई बापाची तरी सेवा करावी, काही करा, पण जीवन व्यर्थ जाऊ देऊ नका गड्यांनो. कारण इथे पुण्य, इथे जन्माला येणं साधं पुण्य नाहीये, कळतंय का? काही काही लोक तिकडे जातात फिरायला देशात, अमेरिका, लंडन बिंडन तिकडे जातात, मग ते म्हणतात आम्ही फिरून आलो. अरे येड्यांनो, पाप असतं तर तिकडच जाऊन पडलो असतो, काहीतरी पुण्य आहे म्हणून इथे आलो. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म. आपण हरिदास आहोत, अनंत जन्माचं पुण्य